50 तासांनंतरही सैफवरती हल्ला करणारा आरोपी मोकाटच. पोलिसांच्या तब्बल 35 टीम्सकडनं आरोपीचा कसून शोध सुरू. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग. सैफवरती हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून मांद्रे परिसरातच फिरत होता. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोराचा निळा शर्ट घातलेला फोटो कैद. हल्लेखोराचा गुंगारा. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब. तपास महत्त्वाचा ठरू शकतो, करीनाचा जबाब. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज केज न्यायालयात सुनावणी. केज न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना बीडच्या विशेष वकुका न्यायालयात करणार हजर. सुदर्शन घुलेसोबतच जयराम चाटे, केदार सांगळे आणि सुनावणीची सीआयडी कोठडी संपत असल्यामुळे आज सुनावणी. मोदींनंतर संघ घेणार भाजपची शाळा. भाजपचे मंत्री आणि संघाच्या वरिष्ठांची महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची प्रमुख उपस्थिती. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर. पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलच्या अध्यक्षांसोबतच तालुका प्रमुख सुद्धा राहणार शिबिराला उपस्थित. पडताळणीपूर्वी 4000 लाडक्या बहिणींची माघार, तर 26 जानेवारी आधी मिळणार यंदाचा लाडक्या बहिणींना हप्ता. दहा वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात. बनावट आधार कार्ड सोबतच इतरही कागदपत्र जप्त. तपास सुरू. नारायणगाव अपघात प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. आयशर चालक रोहित कुमार हरियाणाला पळून जाण्याच्या होता तयारी. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी नवी मुंबईत जय्यत तयारी. वाहतुकीत मोठे बदल. कार्यक्रमाच्या काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त.